कधी-कधी एक माणूसच संपूर्ण सिस्टमला हलवतो. नाव ऐकलं की अधिकारी घाबरतात, नेते अस्वस्थ होतात आणि सामान्य माणसाला आशा वाटते. हा माणूस आहे तुकाराम मुंडे IAS. तुकाराम मुंडे यांचा जन्म कुठल्याही राजकीय घरात झाला नाही. ना कोणाची शिफारस, ना कोणाचा आशीर्वाद. फक्त एक गोष्ट होती, कायदा आणि प्रामाणिकपणा. IAS झाल्यावरही त्यांनी आरामाचा मार्ग निवडला नाही. ते गेले तिथे प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारले की गैरप्रकार उघडे पडले. नाशिक, नागपूर, नवी मुंबई, जिथे जिथे तुकाराम मुंडे गेले तिथे तिथे फाईल्स हल्ल्या, बेकायदेशीर बांधकामे हटवली गेली, भ्रष्ट ठेके रद्द झाले आणि अनेक वर्षांचं साठलेलं घाण साफ व्हायला लागलं. लोक टाळ्या वाजवत होते, पण काही लोकांची झोप उडाली होती. ट्रान्सफर, प्रेशर, पॉलिटिक्स. प्रामाणिक राहणं सोपं नसतं. तुकाराम मुंडे यांना पुन्हा पुन्हा ट्रान्सफर देण्यात आला, दबाव टाकण्यात आला, राजकारण झालं, पण त्यांनी कधीही तडजोड केली नाही. कारण त्यांच्यासाठी पद मोठं नव्हतं, कर्तव्य मोठं होतं. एका भाषणात ते स्पष्टपणे म्हणाले होते, माझं काम लोकांना खुश करणं नाही, माझं काम नियम पाळणं आहे. हा आवाज घाबरलेला नव्हता, हा आवाज निर्भीड होता. आज तुकाराम मुंडे हे नाव फक्त IAS अधिकाऱ्याचं नाही, ते एक उदाहरण आहे की एकटा माणूसही सिस्टमला सरळ करू शकतो. खरा IAS जो वाकत नाही, जो बिकत नाही, जो घाबरत नाही. जर तुम्हाला ही बायोग्राफी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभिमानाने म्हणा, जय महाराष्ट्र.